हॅलो फ्रेंड्स, आज आहे मकर संक्रांती. सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. सकाळी सकाळी मी घरातली सर्व कामे आवरून छान अशी देवपूजा करून घेत आहे. आज सण आहे आणि सण असला की घरात सकाळपासूनच वेगळी धावपळ चालू असते. घरातल्या सर्वांना सुट्टी असते. रोजच्या धावपळीतून वेगळा असा काही दिवस असतो. पियुष अजून काही उठलेला नाहीये, त्यामुळे मी सकाळी सकाळी देवपूजा आवरून घेतली आणि मला ववसा बनवायचा आहे. त्याचीच तर मी तयारी करत आहे. त्यामध्ये मी ज्वारीचे कणसं, गव्हाच्या ओंब्या, हरभरा, गाजर, शेंगा, वालाच्या शेंगा निवडून घेतल्या. ती बिब्याची फुलं आणि हरभरा असं भरपूर काही वस्तू टाकल्या. ऊस पण टाकला. प्रत्येक ठिकाणी हे मटेरियल कमी जास्त होऊ शकतं किंवा यामध्ये वेगळं काही असू शकतं किंवा एखादा पदार्थ नसू शकतो. पण आमच्याकडे असंच बनवतात. मी हा व्यवसाय आमच्या मम्मींचा बघून शिकलेली आहे आणि तोपर्यंत पिऊस सुद्धा उठलाय. तो मी कसा बनवते हे पाहण्यासाठी माझ्या पुढेच येऊन बसला होता. मी सध्या थोडासाच ऊस टाकलेला आहे आणि नंतर काढून टाकणार आहे. खूप टाईम लागेल म्हणलं ऊस मागून टाकू. बाकी सर्व मी टाकून घेतलं आणि मस्त असं मिक्स करून घेतलं. तर काही जण यामध्ये वाटाण्याच्या शेंगा किंवा वाटाणा टाकतात. पण आमच्याकडे वाटाणा टाकत नाही. त्यामुळे मी काही टाकला नाही आणि वालाच्या शेंगा सुद्धा आमच्याकडे म निवडूनच टाकतात. तर काही ठिकाणी मोठ्या टाकतात. तर मी तसं केलं नाही. जसं आहे तसंच केलं आणि पियुष बघा कसं बाय करतोय. तयार झालेला आहे. आता मी ते खण भरण्या तयारी करत आहे. तर खणाची पूजा मांडणार आहे मी सर्वात आधी. मी ते गणपतीची पूजा करून घेणार आहे. गणपतीसाठी मी सुपारी घेतली नाही. घरातलीच गणपतीची मूर्ती घेतली. सुपारी घेतली तरी चालते, पण म्हणलं आहे मूर्ती तर. मी गणपतीला अष्टगंध लावून घेतला, थोडेसे तांदूळ वाहिले आणि फुलं मांडले. त्यानंतर मी आता खणांची पूजा करून घेणार आहे. तर काही ठिकाणी याला सुगड सुद्धा म्हणतात, पण आमच्याकडे खण म्हणतात. पाटावर मी असे तांदूळ मांडून घेतले आणि प्रत्येक खणाला छान असं हळदी-कुंकू लावून घेतलं. आणि पियुषने पहा कसं जास्वंदीचं फुल आणून दिले मला गणपती बाप्पांसाठी. सर्व खणांना मी हळदी-कुंकू लावलं आणि व्यवस्थित मांडून घेतले. प्रत्येकाच्या खाली तांदूळ येतील असं एवढे तांदूळ ठेवले होते. आता जे मोठे खण 5 खण आहेत, ते मी माझ्यासाठी घेतले होते आणि जे छोटे 5 आहेत, ते तुळशीसाठी घेतले होते आणि अजून छोटे 5 घेतलेत, ते आमच्या आजींसाठी घेतले होते. जे म्हणजे माझ्या आजच सासूबाई त्या वारलेल्या आहेत, पण आजोबा आहेत. मग त्यांच्यासाठी मी 5 खण घेतलेले आहेत. खणांना हळदी-कुंकू लावून झालं, मग छान असे खण भरून घेतले. मग फूल वाहून घेतलं आणि धूप-दीप लावून घेतलं. नैवेद्य मी लगेच दाखवणार नाही. अजून स्वयंपाक झाला की दाखवणार आहे. आता फक्त पूजा मांडून घेत आहे. हे सगळं करताना मला तर खूप आनंद होतो. रोजच्या धावपळीतून सुटका होऊन असं काहीतरी छानसं करायला भेटतं. हे बघा छान अशी मी खणांची पूजा करून घेतलेली आहे. आज मी तिळाची पोळी बनवणार आहे. तर त्यासाठी मी आज तिळाची पोळी कशी बनवतात ते तुम्हाला सांगणार आहे. तर हे घरचे तीळ आहेत त्यामुळे पांढरे तीळ आणि काळे तीळ असे मिक्स झालेले आहेत. घरचे तीळ असल्यामुळे त्यामध्ये छोटे-छोटे खडे होते. त्यामुळे मी ते रात्रीच निवडून ठेवले होते. छान असं मंद आचेवर भाजून घेतले आणि त्यामध्ये गूळ मिक्स केला आणि मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलं. गूळ थोडा जास्त घालायचा म्हणजे आपली पोळी गोड होते. गूळ किसून घेतला तरी चालतो, पण मी गूळ फोडून घेतला होता आणि त्यातला छोटा-छोटा गूळ टाकून असं बारीक करणार आहे. एकदम छान असं बारीक करायचं. थोडं जरी मोठं राहिलं तरी आपली पोळी फुटते. मी ही 3 ते 4 वेळेस फिरून छान असं बारीक करून घेतलेलं आहे. तिळाच्या पोळीचे खूप फायदे आहेत आणि पियूच्या बाबांना तिळाची पोळी प्रचंड आवडते. थंडी चालू आहे आणि तीळ हे उष्ण असतात. त्यामुळे तिळाची पोळी आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. तुम्ही सर्वांनी एकदा तिळाची पोळी नक्की करा. करायलाही खूप सोपी आहे. तसे आपण पुरणपोळी करतोच. त्यामुळे पीठ वगैरे मळलेलं असतंच. त्यातलंच काही मी पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये जे गूळ आणि तीळ मिक्स करून जे बारीक केलेले आहे सारण ते भरून घेत आहे. पुरणपोळी कसं करतो सेम तसंच करायचं. जसं आपण पुरण भरतो तसंच यामध्ये तिळाचं आणि गुळाचं सारण भरून घ्यायचं आहे. पुरणामध्ये थोडंसं पाण्याचं हे असल्याने पुरण लगेच बसतं, पण याला थोडा टाईम लागतो. पण 1-2 पोळ्या झाल्या की आपल्यालाही ते भरायला सोपं वाटतं. जसं पुरणपोळीला लाटतो तसंच मी छान असं लाटून घेत आहे. थोडंसं हलक्या हाताने लाटत आहे. पुरणाच्या पोळीपेक्षा याची साईज थोडीशी छोटी असते, म्हणून मी छोटे-छोटेच बनवत आहे आणि ही पोळी गरम-गरमच खूप छान लागते.
पण मी इथे देवाला नैवेद्यासाठी 1-2 बनवत आहे. बाकीच्या मी संध्याकाळी बनवणार आहे. काही ठिकाणी संक्रांतीला या पोळ्या कंपल्सरी बनवतात, पण आमच्याकडे तसं काही नसतं. आमच्याकडे पुरणपोळी बनवतात आणि यावेळेस मी तिळाची पोळी बनवत आहे आणि हे बघा खूप छान अशी तिळाची पोळी होते. ही पोळी सर्वांनाच आवडेल असं काही नाही. त्यांना तर खूप आवडते, पण पियुषला बिलकुल आवडत नाही. असो, इथे मी देवाला नैवेद्य दाखवून घेत आहे. सर्वात आधी मी इथं खणांची पूजा करून घेतली आहे, तर तिथे नैवेद्य दाखवून घेत आहे. त्यानंतर मी देवाला नैवेद्य दाखवणार आहे. कारण आज ववासण्यासाठी खूप उशिरा जायचं आहे आणि उशिरा गेल्यावरती मंदिरांमध्ये खूप गर्दी असणार आहे. त्यामुळे मी इथे देवाला नैवेद्य दाखवून पियुषला जेवायला देणार आहे. ठिकाणी हे सर्व करण्याची वेगवेगळी पद्धत आहे. आमच्याकडे जसं करतात तसं मी करते. आता इथून मागे मी हे खण धुवून घेत होते, पण यावेळेस त्या मावशींनी सांगितलं आम्हाला खण धुवायचे नसतात. त्यामुळे यावेळेस मी काही धुतले नाही. तर मला वळसायला जायचं होतं मंदिरात, त्यामुळे मी त्याचीच तयारी करत होते. मी 3 खण देवासमोर ठेवले व 2 खण मी सोबत घेणार आहे. त्यातले छोटे 5 खण आहेत, ते आजींसमोर ठेवले आणि आजींची व्यवस्थित पूजा करून घेतली. ओटी वगैरे भरली, नैवेद्य दाखवला आणि आजींनाही असंच फोटोला वसून घेत आहे. आमच्या आजींना जाऊन आता 4-5 वर्ष झालेले आहेत आणि ह्या माझ्या आजच सासूबाई आहेत. या सर्व गोष्टी आमच्या मम्मीच करतात, पण त्या गावाला गेलेल्या आहेत, त्यामुळे यावेळेस मी करत आहे. छान वाटतं हे सर्व करताना. आजींना जाऊन आता 4-5 वर्ष झालेली आहेत, पण हे सगळं पाहून असं खूप आजींची आठवण येते. हे बघा अशी काहीशी मी आजींची पूजा केलेली आहे. त्यानंतर मी तुळशीला हळदी-कुंकू लावून घेतलं. मी तुळशीची पूजा करणार आहे. तुळशीसाठी मी जे छोटे 5 खण घेतले होते, ते सर्व तुळशीत मांडून घेतले आणि तुळशीची पूजा केली आणि त्यानंतर आम्ही लगेच निघालो मंदिरात. आमच्या घराजवळ विठ्ठल रुक्मिणी मंदिर सुद्धा आहे. पण या संक्रांतीचा मुहूर्त उशिरा आहे ना, त्यामुळे मग तिकडे खूप गर्दी असणार आहे. त्यामुळे आम्ही इथे स्वामी केंद्रात आलेलो आहे. तिथे बाहेर अशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ठेवलेली आहे आणि आम्ही तिथेच वसणार आहे. ते मैत्रीणसुद्धा आल्या होत्या माझ्यासोबत, राजश्री आणि वैष्णवी. त्यांनी खूप छान पूजा केली आणि देवाचं दर्शन घेतलं. मी छान असं विठ्ठल रुक्मिणीची पूजा केली आणि ओवाळून घेतलं. इथे अजिबात गर्दी नव्हती, त्यामुळे सर्व काही व्यवस्थित करता आलं. आणि आता मंदिरात ज्या काही सुवासिनी होत्या, त्यांना मी ओवाळण्यासाठी घेतलं. तसं नियमाने 5 सुवासिनींना ओवाळावं लागतं असं म्हणतात. त्यामुळे मी जेवढ्या काही आहेत त्या सर्वांना ओवाळून घेतलं. माझ्या सोबत जे आहेत ते आमच्या शेजारचेच आहेत. त्यांच्यासोबतच मी गेले होते. आमच्याकडे ववसताना सीतेचा ववसा, रामाचा ववसा, जन्मोजन्मी ववसा असं काहीसं म्हणतात. तर काही ठिकाणी सीतेचा ववसा, जन्म-जन्म ववसा असंही म्हणतात. मी सगळ्यांना वळसून घेतलं. वाण आणलं होतं मी. वाणसुद्धा इथेच दिलं. जे मोठे येतं त्याला सर्वांकडून तिळगुळ घेऊन आशीर्वाद घेतले आणि छोट्यांना तिळगुळ दिले. आमचा अचानक प्लॅन ठरला होता. आम्हाला संध्याकाळी फोटोशूट करायचं होतं. त्यासाठी फोटोग्राफर येणार होते. त्यामुळेच मी इथे ब्लॅक साडी घातली होती. तसं तर काही मी ब्लॅक साडी घालत नाही. हलव्याचे दागिने सुद्धा घेतले होते. मी आणि ताई आम्ही दोघी फोटोशूट करणार होतो. माझं सर्वांना वसून झालं होतं. मी लगेच आले स्वामींचं दर्शन घेण्यासाठी. छान असं स्वामींचं दर्शन घेतलं. दरवेळी खूप गर्दी असते, त्यामुळे व्यवस्थित असं दर्शनसुद्धा करता येत नाही. पण आज सगळ्या गोष्टी छान अशा होत होत्या आणि केंद्रातसुद्धा छान अशी सजावट केली होती. 1-2 फोटो क्लिक्स केले. यावेळेस माझी कॅमेरामॅन वैष्णवी होती. खूप छान असं तिने फोटोशूट केलं. सगळ्या गोष्टी नकळत शूट केल्या, त्यामुळे खूप छान आल्या होत्या. त्यानंतर मी ते औदुंबराचं दर्शन घेतलं आणि आम्ही घरी निघालो. घरी आले की फोटोग्राफर आलेच होते.
मग लगेच मी फोटोशूट करण्यासाठी गेले. हे फोटोशूट माझ्यासोबत ज्या ताई येतं त्यांच्यामुळे शक्य झालेलं आहे. नाहीतर तसं तर काही मी केलं नसतं. त्यांना करायचं होतं. म्हणून म्हणलं चला आपण पण करूया. त्याचे फोटो मी शॉर्ट व्हिडिओमध्ये नक्की अपलोड करेल. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की